चायना तैवानवर अटॅक करणार आहे लवकरच, आणि 100% चायना तैवान युद्ध सुरू होणार आहे आणि मार्केट्स पुन्हा एकदा क्रॅश होणार आहेत. सेमीकंडक्टर इंडस्ट्री पुन्हा एकदा कोलॅप्स होणार आहे आणि जगभरामध्ये गल्फमध्ये तर वॉर सुरूच आहे, क्रिमियामध्ये वॉर सुरूच आहे, आता तिसरा फ्रंट उघडणार आहे चायना तैवान, आणि एशिया पॅसिफिक मध्ये सुद्धा सप्लाय चेन्स थांबणार आहेत. हे मी नाही म्हणते माझ्या मनाने, हे स्वतः चायनाचे प्रेसिडेंट जी जिनपिंग यांनी हा मनोदय व्यक्त केला आहे. रिसेंटली 105वा वर्धापन दिन होता चायनीज कम्युनिस्ट पार्टीचा. चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे तिथली सर्वात मोठी बॉडी आहे. जसं की आपली भारताची कॅबिनेट असते, तसं CCP ही तिथली सर्वात मोठी डिसिजन मेकर बॉडी आहे. त्यांच्या 105व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी हे 2 टर्म तैवानबद्दल इन्क्लूड केलेले आहेत. नंबर 1, त्यांनी तैवानला कोर इश्यू मध्ये समाविष्ट केलेला आहे. जेव्हा CCP कोर इश्यू मध्ये एखाद्या पॉइंटला सबमिट करते, त्याचा अर्थ की तो आता त्यांच्या ऑन प्रायोरिटी आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तैवानबद्दल घडली. तसं तर चायना तैवानवर नेहमी अटॅक करण्याच्या उद्देशानेच काम करत होता, पण आज ना उद्या करत 10 वर्ष गेली. पण सध्या या गोष्टीला आता अटॅक नक्की होणार याची खात्री वाटण्याचे कारण म्हणजे एक तर त्यांनी त्याला कोर इश्यू मध्ये इन्व्हॉल्व्ह केले, आणि दुसरे चायनीज प्रेसिडेंटने हे मनोदय व्यक्त केलाय की याला एक क्लिअर टाइमलाईन असावी. आता तुम्ही विचार करा, चायनासारखी महासत्ता जेव्हा एखाद्या गोष्टीला त्यांची हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी एखाद्या गोष्टीला कोर इश्यू मध्ये घेते आणि क्लिअर टाइमलाईन देते, त्याचा अर्थ आज ना उद्या लवकरच चायना तैवानला गिळंकृत करणार. तिसऱ्या चान्स किंवा हाय प्रोबॅबिलिटी म्हणजे जेव्हा 2 महासत्ता रशिया आणि अमेरिका वेगवेगळ्या फ्रंटवर वॉर खेळत असताना त्यांचे डिफेन्स सेक्टर मजबूत होते, त्याच प्रकारे चायना पण महासत्तांमध्ये या महासत्तांच्या रेसमध्ये स्वतःला मागे कसं काय पडू, त्यांचे पण डिफेन्स इंडस्ट्री वाढली पाहिजे. आणि ही वॉर म्हणजे शेवटी सर्व इकॉनॉमीचा खेळ असतो, कारण की जगातला 60% चिप इंडस्ट्री जे की EV, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPUs, डाटा सेंटर्स, स्पेस या सर्व गोष्टींमध्ये यूज होणारे 60% चिप प्रोडक्शन तैवानमध्ये होते. तुम्ही विचार करा किती हाय स्टेक्स आहेत तैवानमध्ये. उद्या जर चायनाने तैवानला गिळंकृत केले तर पूर्ण जगावर, पूर्ण AI इंडस्ट्रीवर याचा परिणाम होईल आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीवर याचा परिणाम होईल. पूर्ण सप्लाय चेन, प्रोडक्शन सर्व काही थांबून जाईल. तर लवकरच त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून, त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की चायना आणि तैवान हे वॉर लवकरच सुरू होईल. त्यासाठी तयार